छोट्या पडद्यावरच्या मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही रंजक गोष्टी घडत असतात. सध्या बहुतांश मालिकांमध्ये लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही मालिकांमध्ये सध्याच्या नव्या ट्रेंडनुसार नवनवीन स्पर्धा सुरू असल्याचा ट्रॅक सुरू आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली यामध्ये अनोखी स्पर्धा सुरू झाली आहे. याविषयी या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. रेश्मा शिंदे व सुमित पुसावळ यांची मुख्य भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या कौटुंबिक मालिकेत धाकट्या जाऊबाईमुळे जानकीच्या आयुष्यात येणारे अडथळे, घराला जोडून ठेवण्याची धडपड या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत श्री आणि सौ मुळशी ही अनोखी स्पर्धा सुरू झाली आहे. याच निमित्ताने यामध्ये एका खास अभिनेत्याची एंट्री झाली आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत श्री आणि सौ मुळशी या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये जानकी, ऋषिकेश, सारंग, ऐश्वर्या ही मंडळी जोडीने सहभागी झाली आहे. ऐश्वर्याने काही ना काही खुरापती करून ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न असल्याचं सध्याच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पण नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये एका खास व्यक्तीची झलक पाहायला मिळाली आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन, फू बाय फू, महाराष्ट्राची हास्य जत्रा अशा विविध कार्यक्रमांमुळे तसेच रंगभूमीवरील नाटकांमुळे घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच अंशुमन विचारे. आपल्या दमदार विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता लवकरच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत येणार आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना अंशुमनची झलक पाहायला मिळत आहे. अभिनेता मालिकेत श्री आणि सौ मुळशी ही स्पर्धा होस्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंशुमनला छोट्या पडद्यावर पाहून त्याच्या चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. या दरम्यान घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत श्री आणि सौ मुळशी या स्पर्धेत जानकी, ऋषिकेश की ऐश्वर्या सारंग या दोन जोड्यांमध्ये कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या दोन जोड्यांमध्ये कोण जिंकणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.